यदि अपना शौर्य सिद्ध करने से पहले ही मुझे मृत्यु अगर आ जाती है तो कसम है उस मृत्यू की कि मैं उस मृत्यू को ही मार डालूंगा। परमवीर चक्र विजेता मनोज पांडे यांचं हे वाक्य आपल्या भारतीय सैन्याचा दुर्दम्य आत्मविश्वास दाखवून देतं। आणि ही आहे ती सगळी आर्मी, ही ती सगळी जवान की आपल्या देशाची नौसेना असो, स्थलसेना असो की वायुसेना, आणि या माध्यमातून जात आहेत सगळे। फील्ड मार्शल जनरल सैम मानेकशॉ ज्यावेळेस सांगतात, अगर कोई कहता है कि मुझे मृत्यू का भय नहीं, या तो वो झूठ बोल रहा है या वो इस देश का, भारतीय सैन्य का जवान होगा। हा दुर्दम्य आत्मविश्वास दाखवतोय या गोष्टांमधनं, ही जाज्वल्य देशभक्ती दाखवतोय या सगळ्या ठिकाणावरनं की हे चीन, ए नेपाळ, ए पाकिस्तान या तीनही सीमा जरी धगधगत असल्या तर या धगधगत्या सीमांना चोख उत्तर द्यायला हा देश तयार आहे। समुद्र सपाटीपासून तब्बल 14 ते 15,000 फूट उंचीवर जिथे सर्वसामान्य माणसाला ऑक्सिजन घ्यायला सुद्धा त्रास होतो त्या ठिकाणी सैन्य दलाचे जवान लढतायत। आणि चायनाने केलेला भ्याड हल्ला आणि त्याला दिलेलं उत्तर या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेण्याचा प्रयत्न आहे। मी माझा सहकारी हेमंत बागुल यासह या सगळ्यांचं स्वागत करतो नाशिकच्या हिंदू सेंट्रल एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये आपण आता आहोत आणि याच ठिकाणी ते सगळे वरिष्ठ सैन्य दल अधिकारी, स्थलसेना, वायुसेना, नौसेना, ब्रिगेडियर मंगल मूर्ति मसूर आपल्या बरोबर आहेत। सर देखिए माहौल दिन ब दिन खराब होते जा रहे हैं, कोशिश की जा रही है कि मतलब कि सबक सिखाने का वक्त आया है या नहीं आया, क्या देख रहे हो आप? देखिए माहौल तो ठीक ठाक ही है, माहौल हमारे कंट्रोल में है। सबक सिखाने वाली बात है, इसमें दो तरह के सबक होंगे, एक तो ग्राउंड पे होगा और एक नेगोशिएशन टेबल पे होगा। नेगोशिएशन टेबल का सबक अभी चल रहा है, ग्राउंड का सबक थोड़े दिन बाद होगा, अगर होगा उसका प्रेडिक्ट नहीं कर सकते क्योंकि टेबल पे बैठ के ये सॉर्ट आउट हो जाएगा। चाइना इस चीज को मान गया है। आप तो कह रहे हैं कि चाइना इस चीज को मान गया, लेकिन एक बात के ऊपर से बड़ी गर्मा गर्मी हो रही है कि मतलब यहां पर अपने जो जवान शहीद हुए या चाइना के भी जवानों की मौत हो गई, किसी के पास वेपन नहीं था। आवाज दिया जा रहा है कि ये बिना वेपन के जवानों को वहां पर छोड़ा क्यों, आप तो वहीं तैनात थे। बिल्कुल सही बात है, आपकी ऑब्जर्वेशन अच्छा है। देखिए हमारे 1962 की लड़ाई के बाद चाइना के साथ ये एग्रीमेंट हुआ है कि हम अपना वेपन रखेंगे अपने पास, लेकिन इंडिया वाले चाइना की तरफ वेपन पॉइंट नहीं करेंगे और चाइना वाले इंडिया की तरफ वेपन पॉइंट नहीं करेंगे। ये एक पैक्ट है जिसे हम भारतीय लोग बहुत अच्छी तरह से निभा रहे हैं और यूज कर रहे हैं। इवन चाइनीज भी कर रहे हैं, वो वेपन अपने साथ रखते हैं लेकिन एक दूसरे पे पॉइंट नहीं करते। तो अब की जो लड़ाई हुई है इसमें भी ठीक उसी को दर्शाया हुआ है। हमारे जो जवान पेट्रोलिंग, सीओ साहब जो पेट्रोलिंग करने गए थे, निहत्थे तो नहीं गए थे, वेपन था साथ में, लेकिन उनको एम्बुश करा गया। वो देखने गए थे कि चाइनीज वहां से विड्रॉ हुए कि नहीं हुए, वो विड्रॉ नहीं हुए थे 15-16 की रात को। तो उन्होंने उनको बातचीत की और उन पे घात लगा के उनको धाराशायी कर दिया गया। वेपन्स यूज नहीं करेंगे ये एक पॉलिसी है और हम उस पे बाध्य हैं। बाध्य है हिंदी चिनी भाई भाई असं म्हणून एकदा यापुढे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तर केलंच आहे। नेमका वाद कोणता आहे, नेमका विवाद कोणता आहे, या ठिकाणी जो एक 255 किलोमीटरचा रस्ता तयार झाला आणि फाइटर प्लेन सुद्धा ज्या ठिकाणी उतरू शकता है, विंग कमांडर अनिल सिंघा, क्या बताओगे आप, क्या सीन है? हमारी फौज काफी बड़ी मात्रा में तैनात हो चुकी है और क्या है यह चीन की बात कि मतलब वो किस बात से डर रहा है? चाइना को पता है कि उस टेरेन में, लद्दाख में, अगर उस उस मोर्चे पे अगर हिंदुस्तानी फौज उन पे अटैक करे, एयर से भी और लैंड से भी, तो चाइनीज़ का बहुत स्ट्रांग होल्ड नहीं है वहाँ पे, वो उसको बर्दाश्त नहीं कर पाएंगे, उनको नुकसान उठाना पड़ेगा। इसलिए चाइना नहीं चाहता है कि उस मोर्चे पे जंग हो। लेकिन मेरी सोच ऐसी है कि वहाँ पे हमें उनको जवाब देना चाहिए क्योंकि हमारा अपर हैंड है वहाँ पे, हमारी ताकत ज़्यादा है लद्दाख एरिया में। तो मुझे ऐसा लगता है कि भारत सरकार को ये एक डिसीजन लेना चाहिए कि हम उन पे हमला करें और उनको वहाँ पे बर्बाद करें। इससे दो फायदे होंगे, आने वाले दिनों में और भी कहीं सीमाओं पे जहाँ जहाँ जो सिक्किम तक सीमाएं हैं हमारी, चाइना दो बार सोचेगा कि हम हिंदुस्तानियों पे हमला करें या ना करें। इसलिए एक डिटरेंट के तौर पे ज़रूरी है कि अभी हम उन पे हमला करें और वहाँ हमारी जीत होगी। निश्चित म्हणजे
घाबरवण्याचा प्रयत्न, कुठेतरी दमात घेण्याचा प्रयत्न करण्याची ही पॉलिसी चायनाची खूप जुनी दिसते. स्थलसेना असो, वायुसेना असो, नौसेना नेमकं काय करते? डॉक्टर प्रियनाथ घोष हमारे बीच है. सर देखिए, अभी वक्त आ गया है कि मतलब सभी तरीके से अपनी सेना के सभी अंग तैयार होना जरूरी है. क्या कहते हो आप? हाँ, इसके बारे में एक्चुअली गवर्नमेंट ऑफ इंडिया ने कई कदम उठाया है. जो इंडियन ओशन रीजन में ऑलरेडी हमारा नेवी का मूवमेंट शुरू हो चुका है. प्लस एक्चुअली जो चाइना, अगर हमारा कोई ऑफेंसिव स्टेप्स लेना है, सिर्फ आर्मी से नहीं चलने वाले, उनको चारों तरफ से घेरना जरूरी है. इसीलिए ऑलरेडी माने ऑर्डर पास हुआ है और हमारा जो नेवी है प्लस कोस्टल गार्ड है पूरा अलर्ट में रखा गया. और चाइना ने जो स्ट्रेटेजिक पॉइंट ए किया है, सिल्क रोड का ए है, उसका भी घेराबंदी कर रहे हैं और हमारा मूवमेंट शुरू हो गया. आई थिंक गवर्नमेंट ऑफ इंडिया ने जो कदम उठाया है ये एक्चुअली अप्रोप्रिएट है, क्योंकि चाइना को ये मालूम होना चाहिए कि इंडिया अभी 1962 का इंडिया नहीं रहा. वी आर वेरी मच माने स्ट्रांग एंड वेरी पावरफुल, एंड आई थिंक दिस इज द राइट टाइम दैट वी मस्ट डेमोन्स्ट्रेट आवर नेशनल पावर. तभी जाके चाइना साबुत सीखे. नहीं तो फिर चाइना का जो ये एक पॉलिसी है कि इंडिया को उभरने नहीं देना और हमेशा दबा के रखना, उनका जो टेक्टिक्स से बदलता रहता है, लेकिन उनका जो मेन गोल है, उनका एक ही मेन गोल है कि इंडिया को उभरने नहीं देने वाले हैं. एशिया में वो सबसे ज़्यादा लार्जेस्ट पावर और सुपर पावर बनने के लिए जो कुछ कोशिश कर रहे हैं, इसको आज के दिन में इंडिया ने मुख्तौर जवाब देना चाहिए. ऑल फ्रंट में, इकोनॉमिक फ्रंट में हो, डिप्लोमेटिक फ्रंट में हो, टेक्नोलॉजिकल फ्रंट में. आई थिंक इंडिया हैज गॉट ट्रिमेंडस पोटेंशियल टू टीच अ लेसन टू चायना नाउ. योग्य वेळ आलेली आहे. आपण बघतोय की देशाच्या तिघही सीमा, पाकिस्तानची सीमा आपण तिथे बघतोय की काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा घुसखोरी सुरूच आहे. तिथे सुद्धा भारतीय सैन्याची एक लढाई सुरू आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की नेपाळनं स्वतःचा एक नकाशा सुद्धा तयार केला, त्यांच्या संसदेने मंजूर केला, राष्ट्रपतींनी सुद्धा त्याला मंजुरी दिली. आणि इकडे चायनाची घुसखोरी. डॉक्टर दिलीप बेळगावकर, कसं बघताय तुम्ही याकडे की ज्या प्रकारे हे तिन्ही देशांच्या सीमा आपल्या धगधगत्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत देश जागतिक पातळीवर ज्या पद्धतीने वरती येतो आहे, हेच चायनाचं, चीनचं मुख्य दुखणं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आयसोलेट येते या करोना व्हायरसमुळे तर सगळ्या जगाने चायनाला आयसोलेट केलेलं आहे. आणि या आयसोलेशनमधून बाहेर पडण्याची धडपड चीन मला वाटतं करतो आहे. आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या भारताच्या सीमेवर काही उद्योग करण्याचे प्रयत्न त्याचे चालू आहेत. पण मला असं वाटतं, मी आपल्या सीमेवर लढणाऱ्या सगळ्या सैनिकांना हे सांगू इच्छितो की भारताचा प्रत्येक नागरिक तुमच्या पाठीमागे उभा आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही. आपलं सरकार हे अतिशय पॉवरफुल सरकार आहे. स्ट्रॅटेजीच्या बाबतीत असेल किंवा मसल पॉवरच्या बाबतीत असेल, भारत चीनपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही. त्यामुळे त्यांनी कुठलीही काळजी करायचं कारण नाही. पण याच्याबरोबरच दुसरा महत्त्वाचा आहे की तो जसं सीमेवर उभे असलेल्या सगळ्या सैनिकांना आपल्याला सपोर्ट केला पाहिजे, तसंच प्रत्येक नागरिकांनी सैनिक म्हणून काम केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण चीनी वस्तूवर बाजारपेठेवर जर आपण चीनच्या बाजारपेठेवर जर आपण बहिष्कार टाकला, चीनी वस्तूंवर जर आपण बहिष्कार टाकला, तर चीनची इकॉनॉमी निश्चितपणे ढासळेल. चीन आता जरी मोठा दिसला असला तरी आतून तो पोखरला गेलेला आहे. आणि हे पोखरण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि हे जर प्रत्येक नागरिकांनी केलं तर चीनची ही दादागिरी शमल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. भारत माता की जय. या भारत माता की जय यातनं दिला जाणारा संदेश हा सगळ्यात महत्वाचा आहे की या सगळ्यांच्या तोंडातनं, बोलण्यातनं, कृतीतनं शब्द एकच निघतोय की यस, आम्ही स्वयंपूर्ण आहोत. चीनला जगात एक नंबर होण्यासाठी धडपड करायची आहे, तर भारत स्वयंपूर्ण होण्यासाठी, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहण्यासाठी धडपडतोय. पण नेमकं काय अपेक्षा या सगळ्यांची? नेमकं चीनी वस्तूंवर बहिष्कार म्हणजे काय धोरण आहे? या सगळ्या गोष्टींची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. आणखी या सगळ्यांकडनं तेही आपण जाणून घेणार आहोत. आझादी बचाव आंदोलनाचे प्रणेते राजीव दीक्षित यांनी कायम स्वदेशीचा पुरस्कार केला, स्वदेशीचा नारा दिला की स्वदेशी वस्तू वापरा, हेही दरवेळेस सांगितलं. आपल्या सैन्य दलाच्या तिन्ही दलाच्या जवानांना या प्रत्येक ठिकाणी आघाडीवर लढावं लागतं. पण ही फक्त एवढीच आघाडी आहे का? आपल्या देशात सीमेवर लढणारा सैनिक फक्त हाच एक सैनिक असू शकतो का? आपल्या देशातला प्रत्येक सर्वसामान्य नागरिक सैनिक का नाही असू शकत? आपल्या देशाच्या भल्यासाठी, देशाच्या कल्याणासाठी, की स्वदेशीचा पुरस्कर्ता करण्यासाठी, की ज्या भांडवलशाहीच्या माध्यमातून एखादा देश दादागिरीसाठी मैदानात उतरतो, त्याला जर का उत्तर द्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? गॅट करार झाला. मेजर विक्रांत कावळे आपल्यावर आहेत. गॅट करार झाला, 4000 वस्तूंचा पहिला गॅट करार झाला. चायनाच्या 4000 वस्तूंना आपल्या देशामध्ये येण्यासाठी परवानगी मिळाली आणि तिथून खरी सुरुवात झाली. आणि आज जागोजागी चायनीज वस्तू मिळत आहे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी
यावेळेस सिग्नलवर मिळणारा झेंडा प्लास्टिकचा तिरंगा तो सुद्धा चायनावरनं येतोय. ही खरी शोकांतिका आहे आपल्या देशाची. त्याच्यामुळं आपण आपल्या देशाला काय लागतं, आपल्या देशात काय लागतं ते आपण स्वतः तयार केलं पाहिजे. आज ज्या गोष्टींमध्ये चीनी वस्तू वापरल्या जातात त्या आपण शोधून काढल्या पाहिजेत. त्या कुठल्या गोष्टी लागतात त्या आपण स्वतः तयार केल्या पाहिजे. आपण तयार करू शकत नाही का? आपण तयार करू शकतो. निश्चित तेवढं कुशल मनुष्यबळ आपल्याकडे आहे. सरकारनं त्या लोकांना सबसिडी द्यावी, त्या लोकांना सहकार्य करावं आणि त्या गोष्टी आपल्या भारतात तयार व्हाव्यात आणि भारतानंच सगळे इंडिजिनस प्रॉडक्ट्सनी आपले इंडिजिनस सगळे वस्तू तयार कराव्यात आणि त्या फक्त केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर देखील त्या पोचवाव्यात आणि त्या दृष्टीनं आपलं इकॉनॉमिक स्टँडर्ड वाढवावं आणि आपल्या देशाची पूर्ण जी शक्ती आहे ती शक्ती वाढवावी. आज जर ही शक्ती वाढली, आर्थिक शक्ती जर वाढली तर आपली सैन्य शक्ती वाढायला वेळ लागणार नाही आणि सैन्य शक्ती जर वाढली तर चीन सारख्या ह्या मुजोर राष्ट्रांना आपण रोखू शकू आणि त्यांना तिथेच थांबवू शकू. त्यांची जी दादागिरी आज चालली आहे ती दादागिरी थांबवलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येक भारतीयानं समोर आलं पाहिजे आणि चीनी वस्तू वापरणार नाही आणि चीनला सपोर्ट करणार नाही असा मनाशी प्रण केला पाहिजे आणि सर्वस्व झोकून द्यायला पाहिजे आणि आपल्या भारतीय वस्तूंसाठी आग्रह केला पाहिजे आणि त्याच वस्तू विकत घेतल्या पाहिजे, त्याच वस्तू तयार केल्या पाहिजेत. नक्कीच. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की खरं तर स्पिरिट जे आहे ते फक्त शब्दात नको तर कृतीत हवे आणि शब्दांना जर का कृतीचा आधार असेल तरच अर्थ प्राप्त होतो. ज्यावेळेस उरीची सर्जिकल स्ट्राईक झाली त्यावेळेस मेजर जनरल सायरस पिठावाला यांनी केलेलं एक विधान सगळ्यात महत्वाचं होतं की त्यांनी म्हटलं की सैन्य दल हे कधीही तयार होतं, कधीही तयार असतं. आम्ही कुठेही घुसून अटॅक करू शकतो, मुंहतोड उत्तर सुद्धा देऊ शकतो. अडचण असते आम्हाला फक्त राजकीय शक्तींची, पॉलिटिकल विलची. सरकार सैन्याला रोखून ठेवण्याचं काम करतो आणि सरकारने हे काम यावेळेस केलं नाही म्हणून भारतीय सैन्य दलाने थेट सर्जिकल स्ट्राईक केली त्यांच्या इथे जाऊन. नेमकं काय होतंय? चायनाच्या वेळेस मंगलमूर्ति मसूर ब्रिगेडियर हमारे बीच है, यहां पर वो जगह है जहां पर ये पूरा विवाद खड़ा हुआ, वहीं पर आप तैनात थे. वो पूरा एरिया आप पैदल घूम चुके हो. क्या ये चाइना की हकीकत क्या है? क्यों ये सब कुछ चाइना की वजह से हो रहा है? क्या चाइना प्यासा है या भूखा है? चाइना रियल एस्टेट यानी ज़मीन के लिए प्यासा भूखा दोनों ही है. देखिए उसके देश में उसकी तो 40% ही अपनी ज़मीन है, बाकी तो 60% हथियाई हुई है. तिब्बत देख लीजिए. अब आते हैं ये दौलत बेग ओल्डी वाला जो ये रोड है जिसको कि हम बना रहे हैं. पिछले ऑलमोस्ट 6-7 साल से बन रहा है ये रोड. मैं इस रोड के जब बन रहा था तभी वहाँ था. तो इस रोड से उसे विपत्ति आपत्ति नहीं है. लेकिन हम क्या कर रहे हैं, हम गलवान नाला या नदी जो भी बोलें, गलवान नाला बोलते हैं हम इसे. गलवान नाले के साथ साथ हम एक रोड बना रहे हैं जो कि चाइना LAC की तरफ जा रहा है. इससे चाइना को बहुत आपत्ति है क्योंकि ये थोड़ा ऊंचाई पे है और अगर ऊंचाई पे होगा, हम ऊंचाई के पास अगर रहेंगे तो हम उसके जो हाईवे है उस पर ऑब्जर्व कर सकते हैं और चाइना को ये डिनाई कर सकते हैं कि हमारे हाईवे पे वो देखे. गलवान हाइट्स बोलते हैं इसे, हॉट स्प्रिंग के पास है ये जगह. तो यहाँ पे चाइना को बहुत घबराहट है. हालांकि ये जो रोड बन जाएगा हमारा स्ट्रैटेजिक रोड है, ये ऑल वेदर रोड है. कोई भी भूकंप आए, बारिश आए, ये रोड खराब नहीं होने वाला. ऐसा रोड बनाया है हमने. ये दौलत बेग ओल्डी तक जाता है. दौलत बेग ओल्डी में अभी एडवांस लैंडिंग ग्राउंड है. एडवांस लैंडिंग ग्राउंड यानी कि हमारे एरोप्लेन लैंड कर सकते हैं, बेस नहीं है वहाँ पे. तो बाकी साजो सामान जो एरोप्लेन को तैनात करने के लिए चाहिए होगा, फ्यूल चाहिए होगा, आर्मामेंट चाहिए होगा, बाय रोड जाएगा. और बाय रोड अगर चला गया हमारा आसानी से, हमारी बड़ी बड़ी गन्स जाएंगी, बोफर्स जाएंगी हमारी, और बड़ी कैलिबर की गन जाएंगी, मिसाइल जाएंगे. और यहाँ से हम पेलोड लेके, ज्यादा पेलोड लेके टेक ऑफ कर सकते हैं. हमारे यहीं पर शौक नदी के ऊपर भी मतलब बांध बांधने का काम चाइना कर रहा है. शौक नदी पे बांध बांधने का काम करेगा तो बहुत बढ़िया है. पानी रोक सकता है, पानी बढ़ा सकता है. बट हमारे जो ब्रिज बने हैं, बॉर्डर रोड्स ने इतने बेहतरीन ब्रिज बनाए हैं, उसका ज्यादा पानी से कोई असर नहीं पड़ेगा. और हमारी आर्मी ये क्षमता रखती है की कहीं भी ब्रिज बना ले, 1.5-2 घंटे में ब्रिज बन जाता है. निश्चित आपण बघतोय की सगळ्यात महत्वाचे काही मुद्दे हे समोर येत आहे की शॉक नदी
जिथे पाण्याचं, जशी आपल्या देशाची ब्रह्मपुत्र नदी आहे तसंच विशाल पात्र आहे, पाण्याचा प्रवाहित जोरदार प्रवाह येत असतो आणि याच पाण्याने भारताला कोणताही फायदा होऊ नये म्हणून चायना त्या शॉक नदीवर सुद्धा बंधारे बांधत आहे. पण भारतीय सैन्य दलाने त्या ठिकाणी बांधलेले पूल आणखीन ब्रिज इतके मजबूत आहे की ते या कोणत्याही गोष्टीला पुरे पडत आहे की ते म्हणतायत कृतीने की हे चायना ये शौक नदी का इस्तेमाल करके के ये गलत शौक मत पाल. भारतीय सैन्य दल तिथे तैनात आहे, मुस्तैद आहे आणि सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्या ताकदीनं काम सुरू झालंय प्रत्येक भारतीयांना त्याला आवश्यकता आहे सपोर्ट देण्याची. नेमकं काय वाटतं या भारतीयांना, नेमकी काय अपेक्षा या सैन्य दलाच्या जवाची भारतीयांकडून ते सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत. पण तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक. सोनाई पशु आहार. हमारा झंडा सिर्फ इसलिए नहीं फहराता है कि जोर से हवा चल रही है, हमारा झंडा फहराता है तो इन सभी जवानों की वजह से, जिनकी सांसों से, जिनकी प्राणों के उत्सर्ग से यह झंडा अपनी कमान पकड़ के बैठा हुआ है. आणि हे सगळे तीच लोक आहे की ज्या लोकांच्या माध्यमातून खरं तर आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहे आणि या सुरक्षित असलेल्या सीमांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जवान आपण आपल्या घरी रात्री शांतपणे झोपू शकतो. सगळ्या सीमा धगधगत जरी असल्या तरी नेमकं काय होत आहे सर, काय सांगाल तुम्ही की आता खरोखर अशी वेळ आलेली आहे की नेमकं सरकारने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, काय सांगाल? निश्चितपणे सरकारने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे हे आपल्याला चित्र दिसतं आहे आणि त्याप्रमाणे ही कठोर भूमिका घेण्याचे एक एक पावलं उचलल्याचंही आत्ताच्या बातम्या मी बघितल्या. त्याच्यामध्ये आपल्याकडे जो रडार आहे P-80I हो आत्ता तैनात झालेला आहे सीमेवर आणि अशा प्रकारच्या अनेक स्टेप्स या सुरू झालेल्या आहे. त्याच्या स्ट्रॅटेजिक जे काही थिंकिंग असेल ते गव्हर्नमेंटचं सुरू आहे आणि लवकरच आपल्याला हे दिसेल. आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणातही सांगितलेलं आहे की आमच्या जे शहीद झालेले जे काही जवान आहेत त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आणखी सगळ्यात महत्वाचं त्याचे हेच आहे, ते सगळे जवान आपण बघतोय की ज्या प्रकारे चायनाकडे टेक्नॉलॉजीने वेपन्स खूप अधिकाधिक चांगले तयार झाले, काय आहे भारतीय सैन्य दलाकडे? भारतीय सैन्य दलाकडे आपली स्वतःची मेन पॉवर जी पॉवर आहे ती आणि टेक्नॉलॉजी हे दोन्हीचं कॉम्बिनेशन फार चांगलं आहे आणि ज्या कॉम्बिनेशनमुळे आपले सैनिक किती उंचीवर असले तरी चांगल्या पद्धतीचं जे चीनशी मुकाबला करू शकतात आणि हीच ती वेळ आहे की चीनशी मुकाबला करण्याची. नक्कीच दुर्दम्य इच्छाशक्ती, सगळ्या गोष्टींचं उत्तर एकच असतं, काय सांगाल? यामध्ये आपले जवान आहे हे एकदम पॉवरफुल आहेत आणि चायनाचे जवान इतके आपल्या जवानासारखे पॉवरफुल नाही आहेत. त्यामुळं हा एक चांगला मौका आहे जो चायनावरती आपण अटॅक करू शकतो. अटॅक करायच्या पद्धती अनेक वेगवेगळ्या असतात. कधीतरी राजकीय शिष्टाचार असतं, कधीतरी मेजर जनरल स्तरावर असलेली बैठक असते, कधीतरी या माध्यमातून चर्चेतनं काही तोडगा निघेल का? खरोखर चायना, डॉक्टर प्रियानाथ घोष, क्या चाइना और क्या अपना देश भारत दोनों को युद्ध, क्या अब इस वक्त की सिचुएशन में फर्क पड़ेगा? एज ए रिस्पॉन्सिबल सिटीजन मैं तो ये नहीं बोलूँगा कि आप एक्चुअली जो अनलिमिटेड स्केल ऑफ वार होना चाहिए चाइना और इंडिया के बीच में, क्योंकि लड़ाई जो है वो कोई एक अच्छी चीज़ नहीं होती. दैट इज़ अ लास्ट मेथड होता है कोई भी डिस्प्यूट को रिजोल्यूशन करने के लिए. ना तो चाइना के लिए अच्छी बात है ना इंडिया के लिए बात है. और आज के दिन में दुनिया का जो माहौल बन चुका है, सब जो चाइनीज़ के बारे में मैंने सभी के मन में खुन्नस है, तो इसका फायदा जरूर इंडिया को मिलेगा. नक्कीच, म्हणजे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चायनावर सगळ्या जगातल्या देशाचा सगळा राग आहे. या माध्यमातून विंग कमांडर अनिल सिंघा, क्या बताओगे आप, क्या वक्त है, इस वक्त का उपयोग कैसे करना चाहिए? ये वक्त जो है, जो हमारे 20 लोग शहीद हुए हैं एक खास मोर्चे पे, जैसा मैं ये नहीं कहूँगा कि फुल ब्लोन वॉर हम कर दें, लेकिन जिस मोर्चे पे हमारे को चोट पहुँचाई है चाइना ने, वहाँ पे ज़रूर भरपूर जवाब देना चाहिए. उससे क्या होगा कि ये जो अलग अलग मोर्चे हैं उस पर चाइना बार बार अटैक नहीं करेगा हमारे लोगों पे. तो मुझे लगता है कि इस मोर्चे पे आज नहीं 10 दिन के बाद, 1 महीने के बाद जवाब जरूर देना चाहिए. जवाब जरूर देना चाहिए. सर्जिकल स्ट्राईक झाली उरीची, एक करारा जवाब दिला, उत्तर दिलं. पण नेमकं उत्तर द्यायचं म्हटलं तर अनेक वेगवेगळ्या स्तरावर उत्तर दिलं जातं. तिथे राजकीय चर्चा सुद्धा असतात, पाठबळ सुद्धा असते. मेजर विक्रांत कावळे, काय सांगाल? या बाबतीत संरक्षण शास्त्रात एक म्हण आहे, इफ यू वॉन्ट पीस यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर वॉर.
जर तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्ही युद्धासाठी सज्ज राहिलं पाहिजे आणि युद्धासाठी जर तुम्ही सज्ज राहिलात तर कुठलाही देश तुमच्यावर आक्रमण करण्याची हिंमत करू शकत नाही आणि ती ताकद आज भारताकडे आहे. ज्या प्रकारे आज आपण पाकिस्तानला शांत बसवलेलं आहे त्याच प्रकारे आता ही वेळ आलेली आहे की चीनला पण आपण शांत बसवलं पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असेल तर आपण त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे आणि त्यांना दाखवून दिलं पाहिजे की बेटा बेटा होता है और बाप बाप होता है. हे शब्दच बोलके आहे की बेटा बेटा होता है और बाप बाप होता है. एक छोटा भूभाग आहे चायनाचा, पण ज्या पद्धतीनं तो प्यासा आहे, भूका आहे जमिनीचा. ब्रिगेडियर मंगलमूर्ति मसूर, कौन सा वक्त अभी आया हुआ है? अभी देखिए, चाइना भी लड़ाई के ऑप्शंस नहीं सोच रहा और हम भी नहीं सोच रहे. अभी नेगोशिएशन हमारा टेबल पे हो रहा है, हो जाएगा. ये लड़ाई की नौबत नहीं आएगी. ये छुटपुट जो हम देख रहे हैं ये अलोंग दी LAC होते रहेंगे, छोटे छोटे होते रहेंगे. इसका सोल्यूशन हमने अपने तरीके से निकालना है. निश्चित आपल्या पद्धतीनं प्रत्येक देशाने याचं खरं तर उत्तर शोधलं पाहिजे. आणखीन तो शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करतोय. चायनाने सुरुवात केलेली आहे चर्चा करण्याची, जी आजपर्यंत करत नव्हते. गनिमी कावा करत, हिंदी चीनी भाई भाई करत चायना ज्यावेळेस 1962 त्याने घुसखोरी केली, 1967 केली, एक नातं जपायचा प्रयत्न केला. अरे या चायनांना एक लक्षात द्यायला पाहिजे की गनिमी कावा तुम्ही करू नका. गनिमी कावा करण्यामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी कावाने अनेक गनिमांना यमसदनी धाडलं आहे. हा गनिमी कावा करायचा म्हटला तर आमच्या देशातला प्रत्येक सैन्य, प्रत्येक नागरिक सुद्धा तितकाच तैनात आहे, तितकाच मजबूत आहे. हे स्पिरिट आहे सगळ्यांचं, सैन्य दलाचं. हे स्पिरिट आहे आपल्या देशवासियांचं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण एक होतो आणि देशाची साथ ज्यावेळेस येते, ज्यावेळेस तिरंगाचा प्रश्न तयार होतो त्यावेळेस सगळेजण असतो फक्त भारतीय. माझा सहकारी हेमंत बागुलसह न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हा शो, ही विशेष संवाद या सगळ्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत आपल्यासमोर सादर करण्याचा हाच एक प्रयत्न आहे आमचा की देश एक होता, देश एक आहे आणि हा त्यांचा जो आवाज आहे, भारत माता की जय, हा जयघोष हाच बोलका आहे. बेटा बेटा होता है, बाप बाप होता है. आपण पाहत राहा न्यूज 18 लोकमत.